मुंबईतील टिळकनगर येथील महाराष्ट्र ऐक्यवर्धक मंडळ हॉलमध्ये गुरुपौर्णिमेनिमित्त एक आगळा वेगळा आणि भावनिक सोहळा पार पडला। सरस्वती विद्या मंदिर शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी आपल्या लाडक्या क्रीडा शिक्षक निंबा रायला देवरे सरांचा विशेष सत्कार करून त्यांच्या प्रती यावेळी कृतज्ञता व्यक्त केली। यावेळी उपस्थित माजी विद्यार्थ्यांनी देवरे सरांचे पुष्पवृष्टी करून आणि टाळ्यांच्या कडकडाटात उत्स्फूर्त स्वागत देखील केले। अनेक वर्षांनंतर आपल्या गुरूंची भेट झाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळाला। देवरे सरांनी घडवलेले अनेक विद्यार्थी आज केवळ क्रीडा क्षेत्रातच नव्हे तर विविध क्षेत्रांमध्ये देश विदेशात यशस्वीपणे कार्यरत असून आपल्या कर्तृत्वाने नाव कमावत आहेत। त्यांच्या यशामागे देवरे सरांचे मार्गदर्शन, शिस्त आणि प्रेरणा यांचा मोठा वाटा असल्याची भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली। गुरुपौर्णिमेच्या पावन पर्वावर गुरु शिष्य नात्याचा हा हृदयस्पर्शी सन्मान उपस्थितांसाठी खरंच एक अविस्मरणीय क्षण ठरला। कार्यक्रम अतिशय उत्तम झाला, कारण मुलं उत्तमच होते, त्याच्यामुळे सर्व काही उत्तम झालेलं आहे। आणि असा सोहळा कोणाच्या याच्यामध्ये झालेला अजून तरी आम्ही ऐकलेला नाही, परंतु योगायोगाने माझं योग भागी चांगलं असेल त्यामुळे ते झालेलं आहे। आणि असे कार्यक्रम मला आनंद देणार, आनंद मिळणार। भरपूर माझ्या मुलांची आठवणी भरपूर आहेत। अजूनही काही विद्यार्थी माझ्या तर आले नाही आहेत, काय करत होते हे सर्व माहिती, कारण मी त्याच्यातच राहत होतो मुलांमध्ये। आणि मुलं जे माझे सर्वस्वी होते, मुलं हे पहिले, कारण केंद्रस्थानी मुलं हे केंद्रस्थानी असते। आपण त्यांच्या लक्षात घ्या की मार्गदर्शक असतो, त्यांना मार्ग दाखवणे हे आपलं काम आहे। आणि त्या मार्गाने माझे हे मुलं गेले म्हणून मोठे झाले, त्यामुळे मला आनंद वाटला। आणि त्यामुळे त्यांनी हा जो कार्यक्रम केला तो अतिशय उत्तम चांगला केलेला आहे। मी त्यांचा पूर्णपणे आभारी व्यक्त करतो। आमची ही अविस्मरणीय अशी सरांची भेट होती। देवरे सर सरस्वती विद्या मंदिरच्या 86च्या बॅचचा मी, आणि खूप आठवणी आहेत। त्यांनी आम्हाला घडवलं, त्यांनी आम्हाला शिस्त शिकवली, त्यांनी हारल्यावर कसं पुन्हा उभं राहायचं, जिंकल्यावर कसं नम्र राहायचं, स्पोर्ट्समन स्पिरिट काय असते, हे सगळं त्यांच्याकडनं आम्हाला शिकायला मिळालं। आणि त्यामुळेच त्यांच्यामुळे आम्ही घडलो। आणि आज पुन्हा एकदा टिळकनगरमध्ये त्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाला। आज देवरे सरांचं वय 80 वर्ष आहे, आणि आमचं असं म्हणणं आहे की 100व्या वर्ष पुन्हा एकदा आपण अशाच गोडी गुलाबाने आपण सगळ्यांनी साजरं करूया। कारण त्यांच्यामुळे ज्या आज विद्यार्थी म्हणून आजही आम्ही तसेच आहोत, आणि त्यांनी आम्हाला जे घडवलंय त्याच्यामुळे आम्ही आमच्या घरी ते संस्कार देऊ शकलो। आज प्रत्येक इथे जे माझे मित्र मैत्रिणी जे आलेले आहेत ते अतिशय उच्च पदावर, कोणी खेळाडू बनलेला आहे, कोणी सायंटिस्ट झालेला आहे, कोणी डॉक्टर झालेला आहे, कोणाचा तरी बिझनेस आहे। ज्या महिला माझ्या ज्या मैत्रिणी आहेत त्या रणरागिणी आहेत, त्या बिझनेस टायकून्स आहेत। तर त्याच्यामुळे अतिशय उत्तुंग असा प्रवास, एक गरुड भरारी घेणारे असे हे सर्व विद्यार्थी घडवण्याचं काम देवरे सरांनी केलं। तर त्यांना एक गुरुदक्षिणा म्हणून गुरुतुल्य अशा माझ्या सरांना आम्ही भेटून त्यांचा सत्कार करणं आणि त्या जुन्या आठवणींचा उजाळा करणं असं ते एकंदरीत होतं। आणि त्याच्यासाठी आम्ही जे काही आज घडलो तर त्यांच्यामुळे करणं, कुठेतरी कृतज्ञता व्यक्त करणं गरजेचं होतं, म्हणून आम्ही आज भेटलो आणि भेटून आनंद झाला। यासाठी ज्यांनी मेहनत घेतली, आज जसा माझे मित्र बिडगावकर पण आहेत, बऱ्याच जणांचे या हॉल आहे, बऱ्याच गोष्टी केल्यात, प्रत्येकाने सहकार्य केलेलं आहे। आणि लहानपण पुन्हा एकदा आज जागं झालं, याचा खूप आनंद होतोय। पुन्हा एकदा सगळ्यांना शुभेच्छा। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद, थँक्यू। खरं म्हणजे मी सुरुवात आदर्शन शाळेत केली। माझे आचरेकर सर आमचे गुरु मुख्य म्हणजे, पण काही कारणास्तव मला पुढे काही खेळता नाही आलं, कारण माझं ॲथलेटिक्स झालं, पुढे काही कंटिन्यू करू शकलो नाही। मग मला थोडी खो खोची आवड होती। मग 10वीला मी चेंबूरला परत आलो टिळकनगरला ॲज ए खो खो प्लेअर म्हणून। आणि सरांच्या एक इच्छा होती की आमच्या शाळेने इंटरकॉन्टिनेंटल जिंकावं, आणि तसंही झालं की मी पहिल्याच वर्षी मला आणलं आणि मला कॅप्टनशिप दिली, आणि पहिल्याच वर्षी आम्ही इंटरकॉन्टिनेंटल जिंकलो। मला अजूनही आठवते सर, त्या दिवशी मनापासून भरपूर लागतं। आणि क्रिकेटचं म्हटलं गेलं तर क्रिकेटसाठी मी स्वतःची माझी अकॅडमी डोंबोली, आणि मी बऱ्यापैकी माझी मुलं अंडर 14, अंडर 16ची मुलं ही मुंबईसाठी सिलेक्ट झालेली आहेत।
आणि दरवर्षी 3-4 मुलं माझ्या ॲकॅडमी सिलेक्ट होतात. आता हल्ली काय झालं आहे की मुलींनी फायनल जिंकल्यापासून मुली पण आता माझ्या ॲकॅडमीमध्ये यायला लागल्या ॲज अ क्रिकेटर म्हणून मी परत मुलींना त्या धडे शिकवतो, बऱ्याच काही गोष्टी शिकवतो. पण आता एक माझी इच्छा आहे की माझा एखादा प्लेअर मुंबईतनं खेळून नंतर तो इंडियाला खेळावा, ही इच्छा आहे. मी स्वतः लहानाचा मोठा मी चेंबूर डिरेक्टरला जातो. मला ॲक्च्युली माझ्या स्वतःच्या ग्राउंडमध्ये मला ॲकॅडमी ओपन करता आली. तर माझी इच्छा आहे की माझी टिळकनगरमध्ये एक मोठी स्वतःची ॲकॅडमी असावी. त्यांना शिकायला मग सरांनी मला खो-खोच्या वरती मला जाम सांभाळून घेतलं. म्हणजे त्यांनी माझी बघितली परिस्थिती खेळण्याच्या मध्ये काय करतो ते म्हणजे म्हणतात ॲक्टिव्हपणा हे त्यांनी माझ्या जस्ट माझ्या याच्यापणावरती मला कॅप्टनशिप हा प्रकार दिला. आणि पहिल्याच दिवशी आम्ही इंद्रकंड जिंकलो आणि त्याच्यानंतर एकही इंद्रकंड शाळेत जिंकला नाही. त्यांनी जो माझ्यावर विश्वास ठेवला आहे तोच विश्वास मी याच्यापुढे कायम ठेवेल आणि ह्याच्या पुढेही माझं काय कार्य असेल त्यांच्या आशीर्वादाने होईल. बोलावा विठ्ठल, करावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल. आषाढी एकादशी आता येते, गुरुपौर्णिमा आहे. आणि या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने काय करता येईल, आमचे मार्गदर्शक, आमचे गुरुवर्य देवरे सर त्यांच्या सत्काराचा कार्यक्रम मी आयोजित केला. एखाद्या शिक्षकाचं यश जे असतं त्यांनी घडवलेल्या मुलांच्या यशाचं, आणि ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आमचेच मित्र, आमचे ज्युनियर किंवा आमचे सिनियर यांनी किती मोठी मजल मारली हे ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने कळलं. आणि अर्थात देवरे सरांची म्हणजे आम्ही देवरे सरांची प्रॉपर्टी, आमचे जे काही मिल्कियत आहे ती देवरे सरांची प्रॉपर्टी आहे. छत्रपती पुरस्कार विजेते प्रसिद्ध क्रिकेटपटू संदीप आहे, गुरु मीठभाऊ, त्याच राजकारणी मंडळी आहेत, परंतु ती चांगली खेळाडू होती आणि ती आमच्या शाळेची होती. हे मला तुमच्यापर्यंत सांगणं निश्चितपणे आलं. खेळ ही एकच गोष्ट अशी आहे की जी तुम्हाला आयुष्यभरासाठी घडवते, शिस्त लावते. म्हणतात असं की बाबा खेळू नको, बाबा अभ्यास कर, पण तसं नाही. ही सगळी मंडळी जी आहे ती खेळली म्हणून आज सक्सेसफुल आहे. आणि त्यांचं सक्सेस जर पाहिलं ते एखाद्या स्कॉलर मुलाच्या पेक्षा प्रचंड मोठं आहे. म्हणून आता गुरुपौर्णिमेचं निमित्त साधून त्याच्या निमित्ताने आम्ही हा कार्यक्रम सगळ्यांनी आयोजित केला. त्याचं हेच फळ म्हणावं लागेल आमच्या या गुरूंना, तसेच आमच्या सर्व गुरूंना. या निमित्ताने आम्ही अभिवादन करतो आणि गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा. मला सांगायला अत्यंत अभिमान वाटेल की आज जे सरस्वती खो खो परिवारातले जे विद्यार्थी या ठिकाणी जमलेले आहेत किंवा आम्ही जे माजी विद्यार्थी आहोत, ह्यांच्या प्रत्येक आयुष्यातील एक घटक असा आहे की त्यांच्या आयुष्याला वळण देण्याचं काम, अत्यंत महत्त्वाचं काम हे आमचे गुरुवर्य सन्माननीय देवरे साहेब केलेलं आहे. आणि मला सांगायला अत्यंत अभिमान वाटेल की गुणगौरव करावा हा गुरुपौर्णिमेला करावा हे आमच्या मनात फार होतं. परंतु गुरुपौर्णिमेच्या दिवशी बऱ्याच जणांचे कार्यक्रम होते. मग आम्ही असं ठरवलं की रविवार असं ठरवलं की गेले दिवशी सगळे या ठिकाणी उपस्थित राहतील आणि सर्व आमचे जे विद्यार्थी एकत्र आले आणि आज आम्ही हा गुणगौरव सोहळा केला. आम्हाला अत्यंत आनंद वाटतो आहे की माझ्या सर्व सहकाऱ्यांनी या ठिकाणी येऊन हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरता खूप मेहनत घेतली आणि आज त्यांच्याच प्रयत्नामुळे आम्ही हा कार्यक्रम करू शकलो. आणि आमच्या गुरूंचा आज कालच आषाढी एकादशी झाली आणि आम्ही आमच्या विठ्ठलाचा आज त्या आषाढीच्या एकादशीच्या निमित्ताने का होईना आम्ही त्याचा सत्कार केला. त्याबद्दल आम्हाला खूप सार्थ अभिमान आहे स्वतःबद्दल. जे येऊ शकले नाही त्यांना असा मेसेज देणार की त्यांचे गुण एवढे आहेत म्हणजे की प्रत्येकाने तुम्ही बघितलं आता कशा प्रकारे प्रत्येकाला कसा फायदा झाला शिस्तीत. आणि ते भले मारायचे पण शिस्तीसाठी ते त्यांना घडवायचे म्हणजे हे. तर बाकीच्यांना मी तसाच संदेश देईन की तुम्ही ते चुकवलं पण तुम्हाला ह्या ग्लोबलच्या माध्यमातून तुम्ही ते कार्यक्रम बघू शकता आणि त्यांचे गुण आत्मसात करू शकता. सरांनी मला अशा प्रकारे घडवलं की मी विद्यार्थी दिन एक कार्यक्रम असतो म्हणजे विद्यार्थी वेगवेगळ्या विषयाचे सर बनतात म्हणजे त्या दिवशी एक असं. तर मी त्या वर्षी सरांचाच रोल केला म्हणजे पीटी शिक्षक बनलेलो आणि पीटी शिक्षक एवढा चांगल्या प्रकारे केलेला की त्या वर्षीचं मला प्रथम पारितोषिक मिळालेलं मला. म्हणजे तो सरांचे गुण मी एवढे
आत्मसात केले होते आणि भविष्यात पण म्हणजे त्यांनी यापुढे पण मला जे सातत्य लागतं, जी शिस्त लागते बिझनेसमध्ये, कोणत्याही कामात, राजकारणात तुम्ही बघितलं आहे, तर ती त्यांच्यामुळेच मला त्यांच्या मार्गदर्शनामुळेच मला साध्य झालं ते.